नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण झटपट अशी कोबीची भाजी करणार आहोत। त्याचप्रमाणे कमीत कमी वेळामध्ये आणि सर्वांनाच आवडेल, तर नाक मुरडणारे सुद्धा आवडीने ही भाजी खातील। एकदा नक्की ही पद्धत वापरून बघा। जर या पद्धतीने तुम्ही एकदा कोबीची भाजी केली तर नंतरही याच पद्धतीने कराल। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी कॅबेज घेतलेली आहेत। कॅबेज मी जास्त घेतलेली नाही आहेत, म्हणजेच पत्ताकोबी जास्त घेतलेली नाही आहेत, तर कमीच घेतलेली आहेत। आणि ही भाजी जी आहे अतिशय सर्वांनाच आवडेल, कारण अतिशय वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। एक पीठ घालणार आहोत, ज्यामुळे भाजी जी आहे अगदी चविष्ट होणार आणि सर्वांना देखील आवडेल। जे म्हणतात की पत्ताकोबी खात नाही ते सुद्धा ही भाजी खाणार। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे साधारण 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता, पण याला तेल थोडं जास्त लागतं। 3 चम्मच पुरेसं आहे। तर यामध्ये टाकायचे आहेत मोहरी, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। सर्वप्रथम एक पूर्वतयारी करून घेतलेली होती। कांदा, टोमॅटो वगैरे चिरून घेतलेलं होतं। तर यामध्ये बारीक मिरची टाकायची। मिरची कमी जास्त करू शकता, पण मिरची यामध्ये टाकायची। तर त्याचप्रमाणे हे व्यवस्थित साधारण 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। आणि यामध्ये मी 1 टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून, 1 चम्मच मीठ टाकलेले आहेत, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहेत। त्याचप्रमाणे यामध्ये मिरची टाकलेली होती, तिखट थोडं कमी टाकलेलं आहे, 1 चम्मच साधारण तिखट पुरेसं आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण जे पत्ताकोबी होती ती चिरून घेतलेली होती ही टाकून द्यायची। बघू शकता या पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे आहेत, जे की मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवलेले आहेत कशा पद्धतीने चिरून घेतली। तर बारीक चिरून घ्यायची, मस्त वाफेने ही कोबी जे आहेत ते होऊ द्यायची आहेत। पत्ताकोबीची भाजी जी आहे ते बहुतांश जणांना आवडत नाही। जर तुम्ही या पद्धतीने कराल तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि याच पद्धतीने तुम्ही परत देखील कराल। तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला साधारण 4 ते 5 मिनिट वाफ काढून घ्यायची आहेत। आणि पत्ताकोबी जे आहेत ते जास्त ओव्हरकुक नाही होऊ द्यायची, थोडी साधारण शिजू द्यायची आहेत। तर याची वाफ काढून घ्यायची साधारण 5 मिनिट बघू शकता झालेली आहेत। तर यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे, म्हणजेच याला आपण पत्ताकोबीचा झुणका म्हणू शकतो किंवा याचं बेसनसुद्धा म्हणू शकतो। तर अतिशय छान लागतं, मस्त मोकळं सुटसुटीत होतं। तर मोकळं सुटसुटीत होण्यासाठी काय करायचं की सर्वप्रथम कोबी होऊ द्यायची, शिजू द्यायची आणि नंतरच यामध्ये बेसन पीठ घालायचं। लगेच घालायचं नाही आहे, भाजी चिकट होणार, त्याचप्रमाणे पत्ताकोबी शिजणार नाही। थोडा पाण्याचा फुलवा द्यायचा। बघू शकता झटपट असा झुणका तयार आहे। कोथिंबीर टाकायची आणि अतिशय मोकळा झालेला आहे। तर सर्व करूया। तर बघू शकता मस्त मोकळा सुटसुटीत असा झुणका तयार झालेला आहे। या पद्धतीने करून घेतलेला आहेत आपण। आणि 2 पोळ्या वाढून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर लोणचं आणि कांदा। झुणका म्हटलं की कांदा लागतोच, तर यामध्ये कांदासुद्धा आपण टाकलेला आहे। तर सोबत खाण्यासाठी सुद्धा कांदा, मिरची घेतलेली आहे। तर बघू शकता असं झटपट तोंडाची चव वाढवणारा झुणका तयार आहे। तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली। त्याच पद्धतीने चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।